राजमुद्रा न्यूज लाईव्हचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। अवघ्या 4 वर्षात 60,000हून अधिक लोकांची विश्वासार्हता मिळवत अल्पावधीतच यूट्यूबवर लोकप्रिय बनलेल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हचा 4था वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी विभागीय वन अधिकारी कामाजी पवार, उद्घाटक माजी सनदी अधिकारी, सिने अभिनेते, साहित्यिक व लक्षवेध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर तानाजी हुसेकर, श्री देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोषपुरी गोस्वामी महाराज चोळाकेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्ता डॉक्टर भारती मडवई, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, ब्रॉडवे एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक प्राध्यापक गणेश तिडके, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रवीण जाधव, श्याम जाधव, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव कपिल पिचेवार, विद्यार्थी आघाडी छावाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते। राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संस्थापक संपादक संगमेश्वर लांडगे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या देखण्या सोहळ्याचे प्रास्ताविक चॅनलचे संस्थापक उपसंपादक तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर शिवाजीराजे पाटील, स्वागतपर मनोगत नांदेड जिल्हा निवासी संपादक निवेदक प्राध्यापक मुरलीधर हंबर्डे, सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे, तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुजित येवलीकर यांनी व्यक्त केले। राजमुद्रा न्यूज लाईव्ह लवकरच सॅटेलाइट चॅनल बनून लवकरच राज्याच्या सीमा ओलांडेल असा विश्वास अनिल मोरे यांनी व्यक्त केला। तर राजमुद्राच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार कामाजी पवार यांनी बोलून दाखवला। सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या तरुणांचे राजमुद्रा चॅनल असल्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नांना निडरपणे वाचा फोडते असे मनोगत डॉक्टर गोविंद नांदेडे यांनी मांडले। निपक्षपाती पत्रकारिता करणे सोपे नसतानाही हे धाडस केल्याबद्दल शिवाजीराव कपाळे यांनी राजमुद्राचे अभिनंदन केले। राजमुद्रासारख्या हायटेक चॅनल समोर अडचणी येत असतात, पण समाज भावना लढण्याची प्रेरणा देत असते असे तानाजी हुसेकर म्हणाले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय संपादक गणेश शिंदे, कार्यकारी उपसंपादक प्राध्यापक सुमन, इंजिनियर गणेश जाधव, श्रीराम मोटारगे, शिवतारा खोडके, दिगंबर धुतडे यांनी परिश्रम घेतले। यांचं पुण्यस्मरण अत्यंत प्रसन्न वेळी उपस्थित असलेली इतकी मोठी माणसं आहेत सगळी की एका व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन 1,00,000 व्यक्ती इतकं करावं इतकं महत्त्वाचे सर्वच सन्माननीय उपस्थित आहेत। खरं तर संगम आणि त्यांची टीम एका मोठ्या अहर्निश जिद्दीनं कामाला लागलेली आहे की बघता बघता आकाशालाही त्याच्या उंचीची लाज वाटावी, थिटेपणाची लाज वाटावी, इतकं उत्तम कर्तृत्व करण्याचा त्यांचा मानस आम्हाला आकर्षित करतो। ज्यावेळी आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये बसतो लक्षवेधचे सारे सन्माननीय सदस्य, त्यावेळी आम्हाला ह्याचं आश्चर्य वाटतं। आणि आजची ही इथली सुंदर व्यवस्था पाहिल्यानंतर तर कपाळे साहेबांनी मी म्हणालो की खऱ्या अर्थाने इथून हलणं अतिशय शक्य नाही, इतका सुंदर हा माहोल आहे आजचा, इतकं सुंदर। आणि म्हणून मी तुकोबार यांचा तो अभंगाचा दाखलाच दिला होता की आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू, कंथा कमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरो, तुका मने होय मनासी संवाद आपुलाची वाद आपुल्याशी। खरं तर संवाद करण्याचा आणि आपल्याशीच वाद करण्याची ही अतिशय सुंदर संधी होती, पण काही अपरिहार्य कारणामुळं मुख्य कार्यक्रम होण्याच्या अगोदरच मला थोडंसं 2 मिनटं बोलण्याची इच्छा झाली। संगमेश्वर आणि आमचे राजे या दोघांच्या जोडीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं आहे, तर त्या मुरली तुम्ही आहेत नाही या प्रोसेसमध्ये, मग हे तुम्ही एरवी कधी येत नाहीत आमच्या बैठकांना, कधीच येत नाहीत। आणि मुरलीसारखा एक अत्यंत कल्पक वाचस्पती या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत आहे। विठ्ठलराव आहेत, आमचे सगळी इतकी मोठी माणसं आहेत की तुम्हा सगळ्यांच्या दर्शनानंच मन तृप्त होतं। खरं तर जीवनातल्या ऐश्वर्याचा अनुपम लाभ होतो केवळ तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर। कुठलं दळभद्रीपर एखादी मनाच्या कोपऱ्यात शिल्लक असेल तर ते क्षणात नाहीसं होऊन जातं, अशी सारी माणसं इथं उपस्थित आहेत। आणि म्हणून आनंद आहे खऱ्या अर्थानं की एका फार मोठ्या उद्योगपतीने म्हटलं होतं की उद्योग मोठा करायचा असेल तर एकच आट आहे, खिशात दमडी नसावी।
पैसे असले की पैशाच्या बळावर तुम्ही उद्योग वाढवू शकत नाही, तुम्ही वैभव वाढवू शकता फक्त, आणि ते हळूहळू वैभव लयाला जायला लागतं. म्हणून फार सुंदर विचार होता तो. 1 रुपया तुमच्या खिशात नाही आणि तरीही तुम्ही उद्योगाला प्रारंभ केला आहे, तर एके दिवशी कुठल्याही विश्वातल्या उद्योगपतीला तुम्ही मागं टाकू शकता. अट एकच आहे, भांडवल नसावं. ते भांडवल स्वतःच्या कल्पकतेतनं, परिश्रमातून, जिद्दीतून, अहर्निश उद्यमशीलतेतून निर्माण करता आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. आणि ह्या सगळ्यांचीच अगदी म्हणजे राजे असो, संगम असो किंवा आमची मुरली असोत आणि त्यांची टीम आहे काम करणारी, आम्ही पाहतो अप्रतिम काम करतात सगळे. म्हणजे खऱ्या अर्थानं मन लावून जीव ओतून काम करणं कशाला म्हणतात ते यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि लक्षवेधची सारी टीम खरं तर त्यांच्या कौतुकासाठीच आहे असं मला वाटतं. इतकं चांगलं काम करतात. आणि ही सगळी मंडळी, आता कामाजी पवार साहेबांची आठवण येते, अजून येतील थोड्या वेळानं, किंवा मोरे साहेब आहेत, ही सगळी मंडळी, जगन आहे, आम्ही फक्त 3-4 जण लक्षवेधमधले आहोत. आपलाच भाग आम्ही आहोत आणि आमचा भाग आपण आहात. इतकं अभेद्य एक पण आहे, याच्यामध्ये भेदच नाही कुठं. अशा या अतिशय सुंदर कार्यक्रमाला आपण सारे उपस्थित आहात. संगम खात्री आहे मला किंवा मुरली, राजे, एके दिवशी 7 समुद्रापलीकडं हे नाव 100 राजमुद्रा, हे नाव 100% 7 समुद्रापलीकडे गेलेलं असणार. ते मोग्यांबो खुश व्हा इतके छान लावले. मी शिक्षणाधिकारी असताना किंवा संचालक असताना एखाद्या आमच्या अधिकाऱ्याने चांगलं काम केलं की म्हणायचं मी मोग्यांबो खुश व्हा. ते म्हणायचे मोग्यांबोला खुश करण्याचा प्रयत्न करू आपण. मला ते अतिशय आवडतं आहे. म्हणजे एका खलनायकाच्या मुखातलं नायकी वाक्य आहे ते, महानायकी वाक्य आहे खलनायकाच्या मुखातलं. इतकं सुंदर वाक्य आहे ते. आणि म्हणून असं मोग्यांबो खुश तेव्हा होतो जेव्हा आपण परिपूर्ण होतो. मी कदाचित हा भाबडा आशावाद असेल, भाबडं स्वप्नही असेल की विद्यार्थ्यांना सांगत असतो की आउट ऑफ का नको, गुणाला मार्काला महत्त्व नाही हे खरं आहे. त्याहीपेक्षा गुणवत्ता विद्वत्ता वेगळी असते. तरीही पण ज्या क्षेत्रात आम्ही जाऊ तिथं आउट ऑफ, बेंगलोरला एक शाळाच आहे, एका फार अध्यात्माच्या एका मोठ्या माणसानं काढलेली आहे. 100पैकी 100 मार्काला पास, 99 पास. म्हणजे तुम्हाला अचीव करता आलं पाहिजे. ते अभ्यासक्रम दिला आहे, साधनं दिली आहेत, पुस्तकं दिली आहेत, मग तुम्हाला एकही मार्क नको असं का, आउट ऑफ का नको. तयारी करू शकता तुम्ही, तयारी करा. वर्षभर वेळ दिलेला असतो. मी आमच्या या साऱ्या उद्योगपतींना एकच विनंती करतो की जे काही टार्गेट तुम्ही ठरवाल, उद्दिष्ट, लक्षांक ठरवाल, त्या लक्षांकापर्यंत जाण्याची तुमच्यामध्ये सगळ्यामध्ये खरंच अहमहिकाही म्हणता येईल त्याला, किंवा मर्दुमकी म्हणा, किंवा विद्वत्ता आहे आणि ते काम करण्याची जिद्दही आहे. तर एके दिवशी नांदेड नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, विश्वस्तरावर राजमुद्रा हे नाव गेलेलं असेल, खात्री आहे आम्हाला. आणि हा कार्यक्रम त्याच्या प्रेरणेचा प्रारंभ आहे असं मला वाटतं. हे काही केवळ इथं येऊन जेवण करणं, पार्टी करणं हा उद्देश नसतो. ध्येयवादी माणसाचं पोट त्यानं केलेल्या इष्टांकाने, लक्षांकानं भरत असतं. त्याला भाकर ही त्याचं जीवनातलं कधी ध्येय नसतंच, किंवा भाकरीमुळं तो कधी पोट भरू शकत नाही. त्याचं पोट भरतं आज आपण किती कामं केली, किती लक्षांक ठरला आणि किती पूर्ण केली, त्यावरच तो जगत असतो. तो प्राणवायू बाहेरचा घेऊन जगत नाही. त्यानं केलेल्या जिद्दीनं निर्माण झालेली जी काही त्या उद्योगामध्ये दानत आहेत त्यातनं ते निर्माण होत असतं. आणि त्यामुळे ही सगळी माणसं त्याच पद्धतीची आहेत. त्याला वयाचं बंधन नसतं, कशाचंही बंधन नसतं, स्थलकाल याचंही बंधन नसतं. आणि म्हणून मी संगमेश्वरांना आमच्या अभिवादन करतो, शुभेच्छा देतो की सकाळी सकाळी फोन आला, प्रकृती नीट नव्हती, नागपूरला जायचं होतं, तरी म्हटलं मग कपाळे साहेब मला आपण 2 मिनटं जाऊन भेटून येऊ त्यांना, दुसरं काय नाही, फक्त पुष्पगुच्छ देऊ, शुभेच्छा देऊ आणि निघूया. आज अतिशय आनंद वाटला. मुरली, तुम्ही इथं भाग आहात याचा मला जास्त आनंद झालेला आहे आज. कारण अतिशय विद्वान असलेला हा ग्रस्त आहे. ज्यावेळी हातात माईक असतो त्यावेळी आम्ही लक्ष देऊन ऐकत असतो की किती सुंदर बोलणं काय असतं. राजे तुमच्यासारखंच अगदी, म्हणजे दोघालाही तुम्हाला आता मी तेवढ्यासाठीच एकत्र आणलं की मग इतकं सुंदर बोलणारा, मुरलीच्या कर्तृत्वाचं आणि गुणाचं कौतुक करावं तेवढं मला स्वतःला गुरुजी असतानाची आठवण येते. जेव्हा हातात माईक घेऊन आम्ही गावातल्या अंत्ययात्रेपासून किंवा लग्नाचा असो, दिवसभर कलंबरला माईक माझ्या हाती असायचा आणि छान वाटायचं लोकांना. तो आनंद मुरली आज तुम्ही सगळ्यांना देत आहात. विठ्ठलरावांसारखं एक राजकारणी राजनीतीमध्ये असूनही आपल्यामध्ये मिसळणारं एक व्यक्तिमत्व आहे, त्याला राजनीती म्हणतात. राज्यशास्त्रामध्ये हा राजनीतीचा वेगळा चॅप्टर आहे. जिथं नीतीवर आधारलेलं राजकारण केलं जातं त्याला राजनीती म्हणतात. आणि ती विठ्ठलराव तुम्ही करत आहात. तुम्हाला सुंदर भविष्य आहे. कधीकधी तात्कालिक थोडी अंधारी येते डोळ्यासमोर, कधीकधी त्या अंधारीला घाबरायचं नाही, कारण ढग सूर्याचा गिळू शकतात, ग्रास करू शकत नाहीत कधीच. ढग सूर्याला कधीकधी गिळतात,
थोडा वेळ अंधारही पसरतो, पण काही क्षणात ते बाजूला येतात आणि सूर्य पुन्हा प्रकाशमान होतो, उदयमान होतो आणि सारी सृष्टी लख्ख प्रकाशानं उजळून जाते. म्हणून म्हणतात की तो ग्रासू शकतो पण ग्रास करू शकत नाही सूर्याचा. तसंच आहे अगदी. त्यामुळं काही दिवस थोडेसे मागे पुढे येतात जीवनामध्ये, तर तेच दिवस प्रेरणेचे स्रोत असतात तुमचे आमचे सगळ्यांचे. दुःख हेच प्रेरणा आहे खऱ्या अर्थानं. सुखाने नाही केलं ते, त्या दुःखानंच तुकोबाराय घडले दुःखामुळंच. आई जिजाऊने हे जे काही विश्व घडवलं ते केवळ समोर जे दुःख घडत होतं महाराष्ट्रामध्ये, त्यातूनच हे सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून कितीही दुःख येऊ दे, त्याच्यावर पार करून देण्याची ताकद आहे आपली सगळ्यांची. राजेसारखा एक अतिशय कल्पक होतकरू अशा प्रकारचा एक लेखक, विचारवंत वक्ता तुमच्यामध्ये आहे. त्यामुळं या सगळ्यांचंच मनातून खरंच आता सगळ्यांचं वेळ नाही जास्त, नाही तर भाषण करायचं म्हटलं की आनंद मिळतो. हातात माईक असला आणि एवढा सुंदर माहोल, इतकं सुंदर वातावरण असलं की संपलं, काय कमी नसतं अगदी. आणि म्हणून मला असं वाटतं की संगमेश्वर आपल्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी हे काम उत्तम करावं. आम्ही सारे किमान मानसिक बळ, भावनिक बळ, बौद्धिक बळ नक्कीच कुठल्याही क्षणी आम्ही देऊ. सगळ्यांनाच आर्थिक देणं शक्य नसलं तरीही नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही नाही, नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्यांपर्यंत राजमुद्रा गेलेली आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असतं की अतिशय उत्तम काम करत आहेत ही मुलं. ही शाबासकी विश्वातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. असे पुरस्कार शेकडो मिळत जातील. पुढं जात राहा. फार काही खर्च करू नका. आज आम्ही येताना तेच म्हणत होतो, नवा उद्योग प्रारंभ केल्यानंतर खर्च करू नका जास्त, कमीत कमी खर्च करा आणि जास्तीत जास्त उद्योग पुढे नेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आम्हाला त्याची खात्री आहे. आपण सर्वच जण इथं आलात. आपल्या सगळ्यांनाच खरं तर विनम्र अभिवादन करतो. एक एक जण कर्तृत्वानं संपन्न आहे. आमचे पवार सर आहेत. आता ही सगळी माणसं एवढी मोठी मोठी आहेत की शक्य नाही. आणि पाठीमागं असलेला हा सांगेन युक्तीच्या गोष्टी चार गोष्टी युक्त्या सांगणारे प्राध्यापक हनुमंतराव भोपाळे सर आहेत. कपाळे साहेबांच्या मनातली जी एक तळमळ होती की आपण तुम्हालाही वेळ नाही, मलाही वेळ नाही म्हणाले. त्यांच्याही मागं कामं खूप आहेत, पण म्हणाले आपण एक 2-2 मिनटं जाऊन येऊया. म्हणजे एका ग्रामीण भागामध्ये छोट्या खेड्यामध्ये राहून ॲडिशनल CO अशा एका सर्वोच्च पदापर्यंत बहुजन समाजातला एखादा आपला अधिकारी होतो, त्यातला एक फार मोठा वेगळा आनंद असतो. तो त्यांनी केलेला आहे. आणि अंतःकरणात असं असतं त्यांच्या की बहुजन समाजाचा मुलगा पुढं जातोय ना, तिथं आपण जाऊया. तेही आले आहेत. भोपाळे सर आपणही आहात. कार्यक्रम छान ठेवा. पवार सर येतील, मोरे सर येतील, त्यांना आमचा सगळ्यांना नमस्कार सांगा, जय जिजाऊ सांगा आणि आम्ही गेलो याची दिलगिरीही सांगा. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजच्यापेक्षा पुढच्या वर्षीचा हा कार्यक्रम अधिक उन्नत, अधिक उंच असणारा असेल. आकाशाच्या खरंच त्याच्या बरोबरीचा हा कार्यक्रम पुढं होईल. अगदी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना वैभव, समृद्धी, वैश्विक पातळीवर जावं अशा प्रकारची प्रार्थना आई जिजाऊंच्या चरणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू सर, धन्यवाद. राजमुद्रा न्यूज चॅनेलसाठी साहेबांनी अतिशय मनापासून भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि साहेबाला जायचं असल्यामुळे त्यांना आम्ही आभार मानतो या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीने. कार्यक्रम पुन्हा चालू राहील. तर साहेबाला जायचं होतं म्हणून आपण सुरुवातीला कार्यक्रम घेतलेला आहे. धन्यवाद. न्यूज चॅनलचे आध्यात्मिक मार्गदर्शक महाराजांना मी या निमित्तानं राजमुद्रा न्यूज चॅनेलला शुभेच्छा द्यायची विनंती करतो. सर्वांना सर्वप्रथम सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय. आज राजमुद्रा न्यूजच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आणि तसेच चॅनलच्या 60,000 सबस्क्राईब्स झालेले असल्यामुळं अतिशय सुंदर पद्धतीनं आजपर्यंत राजमुद्रा न्यूजच्या या कार्याची वाटचाल आहे आणि पुढेही ती अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीनं चालत राहील याची आम्हाला शाश्वती आहे. पण याच औचित्य साधून आज 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्वजण टीमची राजमुद्राची सगळी मंडळी या ठिकाणावरती उपस्थित आहोत आणि सुंदर पद्धतीने सर्वांचं एकमेकांच्या प्रति गेट टुगेदर अशा पद्धतीचं झालं. राजमुद्राचं असंच कार्य चालावं आमचा प्रयत्नही राहील आणि सर्व टीमच्या वतीनं संगमेश्वर पाटील आणि सर्व चॅनलची सगळी मार्गदर्शक मंडळी यांना आमच्या भरपूर शुभेच्छा देखील असतील आणि अशाच पद्धतीनं कार्य चालावं ही आमची कायम अशा पद्धतीची शुभेच्छा राहील. धन्यवाद. शिवाजी राजे प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतील म्हणा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस अभिवादन. ज्यांच्या प्रेरणेमुळे हे चॅनल सुरू झालं ते युगनायक ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांना वंदन.
जब मैं छोटा था तो सुनता था कि अखबार छपकर बिकते हैं, अब जवान हूँ तो सुनता हूँ की अखबार बिककर छपते हैं. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा जो बदल आहे, हे जे परिवर्तन आहे, खेडेकर साहेब एक गोष्ट नेहमी सांगतात की जगामध्ये अर्थाशिवाय कशाला अर्थ राहिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट खेडेकर साहेब सांगतात की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. हे फक्त भौगोलिकदृष्ट्या सत्य आहे. पृथ्वीचं व्यावहारिकदृष्ट्या सत्य एकच असेल की पृथ्वी फक्त आणि फक्त पैशाच्या भोवती फिरते. अत्यंत तोकड्या साधन सामुग्रीवरती नांदेडसारख्या ग्रामीण भागामध्ये यूट्यूबचं चॅनल सलग 4 वर्ष चालवणं, जिथं फक्त आशीर्वाद मिळतात, मानधनातलं मान मिळतो, अशा परिस्थितीमध्ये 4थ्या वर्धापन दिनाच्या दिवशी मनातून प्रेम करणारी मंडळी एकत्र येते आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सुद्धा मन लावून आमच्या गोष्टी ऐकतात. त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे संगम आपल्याला. लोक सांगतात की तुम्ही, बरेच जण उल्लेख करतात की तुम्ही काय मागत नाही. हा खरं तर आमच्या भिडस्त स्वभावाचा एक परिणाम आहे. इव्हन म्हणजे महाराष्ट्रात आमची नाव झालेले की हे कधीच पैशाने मोठे होऊ शकणार नाहीत. काही लोक बोलतात आम्हाला मागणे हा प्रकार जो आहे ना, हा कधी जमला नाही. इव्हन म्हणजे मराठा सेवा संघाच्या हॉस्टेलचं काम सुरू होतं. मी अनेकदा शेरा पाटील साहेबांना म्हणायचो की माझी काही यायची इच्छा आहे. ते म्हणायचे आम्ही तुमच्याकडून घेणार नाही, आम्हाला माहिती आहे तुमचं कसं चालतं आहे, तुम्ही आणि बनबरे सर आयुष्यात फकीरच राहणार म्हणतात मराठा सेवा संघ. हे अशा काही गोष्टी आहेत की, परंतु याच्या पुढच्या काळामध्ये शेवटी काळ बदलला. खेडेकर आपलं पवारसाहेब नेहमी सांगतात की काळानुरूप माणसाने स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत तरच ते टिकतात. ते स्वतःचं उदाहरण देतात की माझ्या स्वतःच्या अन्नाच्या शैलीमध्ये मी बदल केले कारण ती काळाची गरज होती. इथून पुढच्या काळामध्ये अर्थाशिवाय कशाला अर्थ नाही हे जर सत्य असेल तर ह्या गोष्टीकडे सुद्धा प्रकर्षाने लक्ष द्यावं लागेल. आणि मला एक खात्री आहे की हा समाज, हे नांदेड, या नांदेडची भूमी, इथली माती राजमुद्राला आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही याची खात्री आहे. जसं पवारसाहेब म्हटले की 5व्या वर्षाला एक टप्पा, माझं स्वप्न होतं पवारसाहेबांचं की 5व्या वर्षाला तुम्ही त्या लेवलला पोचले पाहिजे. नक्कीच त्या लेवलला आपण जाणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पहिल्या दिवसापासूनचा म्हणण्यापेक्षा संकल्पना डोक्यात आली तेव्हापासूनचा सहकारी या नात्याने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. जय जिजाऊ. हंबर्डे सरांना या निमित्तानं सर्वांचं स्वागत ते करणार आहेत. लोकांच्या मान्यतेचा एक विशिष्ट टप्पा गाठल्यानंतरचा आजचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी होतो आहे. या निमित्ताने मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, ज्यांची मला वाटत नाही की नाव सांगण्याची गरज आहे, कारण आपल्या आयुष्यात काही स्टील फ्रेम्स येतात ज्या आपल्याला मोठं करून जातात. फ्रेम हा शब्द खरं तर तोकडा पडतो, कारण फ्रेममध्ये माणसं बंदिस्त असतात. ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची चौकट मोडून काम केलेलं आहे आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करून आपल्या आयुष्याला वेगळा आयाम दिलेला आहे, अशी सगळी स्टील फ्रेम्स मंचावर आहेत. या सगळ्यांचं आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी स्वागत करतो आहे. एखादं न्यूज चॅनल किंवा एखादा पत्रकार किंवा एखादी पत्रकारितेची संस्था ज्यावेळी उभी राहते त्यावेळी त्याची काही तत्त्व असतात आणि समाजामध्ये जे काही घडत असते ते सत्य मांडणं हे त्या पत्रकाराचं काम असतं. सध्याचा काळ पाहता खरं बोलण्यापेक्षा बरं बोलण्याचा पत्रकारांचा काळ आहे आणि आजच्या समाजामध्ये पत्रकार हा कोणाचा तरी एक विशिष्ट माणूस आहे अशी एक टॅगलाईन त्या पत्रकाराला झाली. मगाशी मी बोलताना एक चर्चा आमची होत होती की एका पत्रकाराची मी गाडी पाहिली, त्याच्यावर देशातल्या एका मोठ्या पक्षाचं नाव आणि खाली लिहिलं होतं पत्रकार. पत्रकाराची इतकी दारुण अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये जिथे वादळामध्ये दिवा लावावा आणि तो टिकेल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा नांदेडसारख्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या दृष्टीने मागासलेल्या मराठवाड्यासारख्या भागात आणि त्यातल्या त्यात नांदेडसारख्या भागामध्ये एखादं चॅनल तत्वाला धरून चालवावं आणि त्यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक आणि इतर सगळ्या बाबींना, कलेंना सुद्धा स्थान देत ते चॅनल पुढं न्यावं आणि 4 वर्ष सातत्याने ती धडपड करत एक विशिष्ट टप्पा गाठावा. कारण हल्लीच्या काळामध्ये आपण जे सबस्क्रायबर्स म्हणतो ते कदाचित ऑनलाईन काळामध्ये आपण त्याला तसं म्हणत असूही, पण मला असं वाटतं की तो लोकांच्या मान्यतेचा शिक्का आहे.
तेवढ्या हजार लोकांनी तुम्हाला तुमच्या काळजामध्ये स्थान दिलेलं आहे. एखादं चॅनल माणूस त्याच वेळी सबस्क्राईब करतो ज्यावेळी तुम्हाला त्यांचे अजूनही पुढचे कार्यक्रम बघायला आवडतात किंवा पुन्हा पुन्हा त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला याव्यात म्हणून तो माणूस त्याला सबस्क्राईब करत असतो. संगमेश्वर पाटील लांडगे हे माझे मित्र आहेत. त्यांचं वागणं, त्यांचे विचार, त्यांचा एकंदरीत आवाका त्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असतो. तो माणूस इतका निखळ निर्मळ आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही हातचं राखून तो ठेवत नाही किंवा आडपडदाही बोलताना नसतो. तसेच त्यांचे कार्यक्रमसुद्धा पडद्यावर झळकताना आपल्याला दिसतात. माणसाचं प्रतिबिंब, त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब हे त्याच्या कामात दिसत असतं. हे त्यांच्या इतकं सुंदर उदाहरण मला आजपर्यंत कुठेही पाहायला मिळालं नाही. या 4 वर्षाच्या टप्प्यामध्ये अनेक उतार चढाव आले, अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आले. या सगळ्यांना मात करून हे चॅनल पुढे चालू राहिलं. खूप अनेक एकानंतर एक संकट येत गेली. सगळ्यात मोठं कुठल्याही संस्थेसाठी संकट असतं की ते आर्थिक संकट असतं. कुठलेही आपल्याला बाजू छान पद्धतीनं मांडता येतात, पण आर्थिक बाजू ज्यावेळी कमकुवत असते त्यावेळी सगळ्या बाजू तुमच्या खाली बसत असतात. आणि एखादं चॅनल म्हटल्यावर जाहिरातीवरच ते चालावं अशी एक मानस आहे असा, किंवा सध्या आपल्याला एक टीव्हीवर दिसतं. पण अत्यंत कमी जाहिरातीमध्ये, माफक जाहिरातींच्या पैशांमध्ये ते चॅनल चालवण्याचं काम, ते कसब त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं की ही तारेवरची कसरत आहे आणि ते करतायत. आम्ही सगळे सोबत आहोत. ते करतायत इन द सेन्स की आम्ही सगळे ते करत आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात ते या ठिकाणी आहेत. आणि येणारा काळ हा अत्यंत वाईट होणार आहे, कारण पत्रकारांची गळचेपी येणाऱ्या काळात अजून सर जास्त होणार आहे. कारण पत्रकारांची बोलती बंद करण्याचा काळ, पत्रकारांना शिक्षा देण्याचा काळ, पत्रकाराला जिवंत जाळण्याचा काळ सध्या आहे. तर येणारी परिस्थिती किती भयावह असेल याचा विचार न केलेला बरा. कारण तुमच्यासारखी आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज, सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये राहणारी, परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारी माणसं सोबत असतील तर मला वाटतं की येणारा पुढचा लाखांचा टप्पासुद्धा आपल्याला फार दूर नाही. आपण तो सहजतेने अतिशय लीलया पार पाडू. साहिर लुधियानवीची एक सुंदर ओळ आहे. ते असं म्हणतात, यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं. यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं. तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं, दुनिया बदल सकता हूँ मैं. येणारा काळ आम्ही बदलू. निश्चित येणाऱ्या काळाच्या काळजावर आमची राजमुद्रा असेल, आमची नाममुद्रा असेल. आमच्या घामाने आम्ही येणाऱ्या काळावर आमची नक्षी काढू. येणारा काळ, उद्याचा काळ आमचा आहे, आम्ही निश्चित सांगू. आणि तुम्ही जो आमच्यावर आशावाद व्यक्त केला आहे, आमच्याकडे अपेक्षा ठेवल्यात, त्या निश्चित पूर्ण करू. आपल्या सगळ्यांचं इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो. आभार, धन्यवाद. अतिशय प्रेरणादायी आणि प्रभावी वक्तव्यानंतर त्यांना ऊर्जा देण्यासाठी, त्यांना चार्ज करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन उपस्थित असलेले, आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहिलेले आदरणीय एकनाथ मोरे साहेब, आदरणीय कामाजीराव पवार साहेब, तानाजीराव हुसेकर, आदरणीय हनुमंतराव भोपाळे सर, डॉक्टर मडवई मॅडम, शिवाजी राजे, शिवाजीराव कांबळे, उपस्थित सर्व टीम. सुरुवातीला मी संगमेश्वर लांडगे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतोय की त्यांनी हसत खेळत, कुठल्याही समस्येचा बाऊ न करता, आपल्या चेहऱ्यावर कुठलीही अडचण न दाखवता, प्रसन्न चेहऱ्यानं, हसतमुख चेहऱ्यानं समस्येवर मात करून, मोरे साहेबांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर समस्येचा बाऊ न करता, अडचणीचा बाऊ न करता, त्याच्यावर आक्रमण करून, त्या समस्येला दूर करून आपली वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 4थ्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतोय. वय कमी असतानाही, संगमचं आणि त्यांच्या टीमचं वय कमी असतानाही मॅच्युरिटी त्यांच्याकडे वयापेक्षा अधिकची आहे. मितभाषी आहेत, संयमी आहेत, शांत आहेत. कुठलाच अहंकार त्यांना नाही आहे. अहंकारचा लवलेशही त्यांना शिवलेला नाही आहे. मितभाषी असतो सदा सुखी आणि विनाकारण व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी, असं जे म्हणतात. तर त्याच्यामध्ये संगम आणि त्यांची जी टीम आहे सतत कार्य करत राहतात, आपलं कर्म करत राहतात, आपला व्यवसाय करत राहतात आणि सर्वांशी सलोख्याचे, सौहार्दाचे चांगले संबंध ठेवतात, सर्वांशी गोड बोलतात.
आणि आपला व्यवसाय भरभराटीत येण्यासाठी जी आवश्यक कार्यवाही करणं कर्तव्य आहे ती कामं करतात. या निमित्ताने मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतोय. यापुढेही त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळावं. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय एकनाथ मोरे साहेब आहेत, आदरणीय कामाजीराव पवार साहेब आहेत, त्याचबरोबर हनुमंतराव भोपाळे सर आहेत, तानाजीराव हुसेकर साहेब आहेत आणि आपण सर्वच जण आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी. तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतोय. धन्यवाद. 2 मिनटं. हां, हुसेकर साहेब 2 मिनिटात शुभेच्छा देणार. हो. राजमुद्रा चॅनल हे श्री संगमेश्वर लांडगे सरांनी सुरू केलेलं आहे आणि सुरुवातीपासून संभाजी ब्रिगेडमध्ये होते त्यावेळेसपासून आमचे त्यांचे संबंध आले आणि त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की मला एक चॅनल काढायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी फार कमी वयामध्ये सुरुवात केलेली आहे त्या चॅनलची. आणि आज आपण बघत आहोत की सरांनी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही परिस्थितीला त्यांनी बाऊ न करता हे चॅनल एकदम व्यवस्थितरित्या सुरू केलेलं आहे. आणि आज त्याचा 14 वर्धापन दिनानिमित्त एकनाथराव मोरे साहेब अभिनेते, तसेच आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष मान्य कामाजी पवार साहेब, शिवाजीराव कपाळे साहेब, त्याचबरोबर कांबळे सर, भोपाळे सर, डॉक्टर मॅडम व त्यांचे मिस्टर, त्याचबरोबर शिवाजीराव आणि सगळे इथली जी टीम आहे सुरुवातीपासून मोटरगे आहेत, मुरलीधर हंबर्डे आहेत, जाधव आहेत, सगळे जे इथे उपस्थित आहेत त्यांचे सहकारी. ही टीम फार काय मोठी नाही पण छोट्या छोट्या याच्यातून त्यांनी आजपर्यंत हा जो काही प्रवास केलेला आहे खूप प्रेरणादायी प्रवास आहे असं मला वाटते. कारण आम्हाला नेहमी बोलून ते आमच्या मुलाखती घेतात, वेळोवेळी वेळ देतात, पण कुठली अपेक्षा नाही त्यांची आमच्याकडून. कारण मी बघतो नेहमी याच्यात वावरलेला आहे चळवळीमध्ये वगैरे की एखाद्या वेळेस कोणी बोलून याच्यासाठी बोलवतात की पुढच्या वेळेस त्यांना काहीतरी मदत पाहिजे असते. पण मी या ठिकाणी एक अभिमानाने सांगू इच्छितो की आजपर्यंत त्यांनी कुठलीही अपेक्षा केली नाही संगमेश्वर लांडगेंनी की यांना बोलवलं तर आपल्याला काही मिळेल वगैरे. तर निश्चित मी सांगतो की ही तुमची जी काही स्वभाव आहे ह्या स्वभावामुळे वेळ लागेल पण निश्चित आपल्याला यश मिळेल या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ते टेम्पररी यश राहणार नाही, ते चिरकाळ टिकणारे ते यश असेल एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आम्हाला जो काही ते वेळोवेळी बोलून सन्मान करतात त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. यानंतर आदरणीय मडवई मॅडम हे शुभेच्छा देतील. सर्वप्रथम राजमुद्राच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा की आपण यशस्वीरित्या 4 वर्ष पूर्ण केलेले आहे. एक वेदांची कविता आहे की अग्नीमुळे अन्न शिजे, अग्नीमुळे अन्न शिजे, अग्नीमुळे प्रगती होई, पण चटका बसे केव्हा तरी त्याला तयारी पाहिजे. मग असाच अगदी साधा सोप्पा मोबाईलपासून, मोबाईलवर रेकॉर्ड करून एकीकडे आवाज एकीकडे चित्र असं रेकॉर्ड करून करून त्याला जोडून तिथून सुरू झालेला प्रवास आज आपलं स्वतःचं हक्काचं स्टुडिओ आहे. आज आपल्याकडे पाहिजे त्या पद्धतीचे कॅमेरे आहेत, आपली एक टीम आहे सज्ज. म्हणजे हा प्रवास फक्त 4 वर्षात आपण कव्हर केलेला आहे. आणि सुरुवातीला जर कोणी ही थीम ऐकली असेल तर कोणाला वाटलं असेल की नांदेडच्या ठिकाणी सोशल मीडिया नेटवर्क आणि एवढं सगळं होईल का आणि इथून निगेटिव्ह नकारात्मकच आले असतील रिप्लाय. पण आज ते सगळ्यांना दाखवून दिलेलं आहेत की राजमुद्राने आज काय करून दाखवले. आता या ठिकाणी बसलेले चेहरे खरं तर प्रसिद्ध आहेत. मोरे सर आहेत, भोपाळे सर आहेत, येवलीकर सर आहेत आणि सगळेच जण, शिवाजीराजे सर आहेत. हे सगळेजण खूप प्रसिद्ध आहे. पण मला वाटतं राजमुद्राने आम्हा सगळ्यांना त्या प्रसिद्धीच्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. कारण आमची ओळख नांदेडमध्ये होती, महाराष्ट्रात होती, पण या ओळखीला एक अजून उच्च दर्जा देण्याचं काम राजमुद्राने केलेलं आहे. नांदेडकरांसाठी एक हक्काचं विचारपीठ आहे ते. कधी आपल्याला वाटलं की बाबा चला जायचं तर इतर चॅनलला कुठल्याही आपण आता फर्स्ट आपलं राजमुद्रा असतं की राजमुद्राला आपण जाऊ शकतो, हक्काने कोणतेही कार्यक्रम आपण घेऊ शकतो. तर राजमुद्राने खरंच खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. आपले जवळजवळ 1/2 कंप्लीट झालेले सबस्क्रायबरचं. तर ते निश्चितच पुढच्या वर्षी याच ठिकाणी आपण 100 कंप्लीट झालेलं सेलिब्रेशन नक्कीच करणार आहोत. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि राजमुद्राचे धन्यवाद की या टीमचा एक भागसुद्धा आम्हाला होता आला. धन्यवाद. यानंतर आदरणीय
कामाजी पवार साहेब, आपण शुभेच्छा द्या. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली पाहावे, ज्यांचे जन्म मातीत मळाले त्यांनाही वरती उचलून घ्यावे, या युक्तीप्रमाणे आमचे स्नेही संगमेश्वरजी लांडगे यांनी हा 4 वर्षाचा मोठा पल्ला या ठिकाणी गाठलेला, इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सुखकर केलेला आहे. आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक, लक्षवेध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मोरे साहेब, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले अतिरिक्त सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कपाळे साहेब, आदरणीय इंजिनियर तानाजीरावजी हुसेकर साहेब, आमचे लक्षवेध फाउंडेशनचे सचिव सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर हनुमंतजी भोपाळे सर, येवलीकर डॉक्टर येवलीकर साहेब, मडवई मॅडम, शिवाजीराजे पाटील आणि संगमेश्वरवर प्रेम करणारे आपण सर्वच जण. मित्रहो, कामत विठ्ठल कामत नावाचा एक कर्मयोगी महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जाते, विठ्ठल कामत एकदा आत्महत्या करण्यासाठी आईकडे म्हणजे विनंती करण्यासाठी आईला म्हणजे मी आत्महत्या करायला जाणार आहे असं म्हणण्यासाठी विठ्ठल कामत एकदा आईकडे गेले आणि मग आईला म्हणाले की आई, माझ्यावर इतकं कर्ज झालं आहे, माझ्या अंगावर जितके केस असतील त्याच्यापेक्षा जास्त माझ्या अंगावर कर्ज आहे. आज मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय अजिबात नाही, मी काय करू आता. आई म्हणाली, बाळा, आत्महत्या केल्यानं मार्ग सुटत नाही, आत्महत्या केल्यानंतर हे प्रश्न मिटत नाहीत, तर तू आजपासून या घडीपासून तुला जितकं परिश्रम करता येतील तितके परिश्रम तू कर आणि भविष्यात तुला चांगलं यश नक्की मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, बंधूंनो, आज विठ्ठल कामतांनी त्या दिवसापासून आईचा संदेश, आईचा एक प्रेरणेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी त्या क्षेत्रामध्ये खूप उंच भरारी मारली, प्रचंड रात्रंदिवस परिश्रम केले आणि विठ्ठल कामत नावाचं आज हॉटेल क्षेत्रातलं एक देशभरात जाळं विठ्ठल कामतांचं उभं टाकलेलं आहे. संदर्भ याच्यासाठी साहेब नांदेडे साहेबांनी एक आत्ता जाता जाता मार्गदर्शन आशीर्वाद देऊन संगमेश्वरला बोलताना ते म्हणाले की पैसा ज्यांच्याजवळ नसेल की तो त्या क्षेत्रामध्ये खूप मोठा होऊ शकतो. मित्रहो, या दृष्टीनं मला निश्चितपणानं कामतांची गोष्ट या निमित्तानं मला मोठी वाटते. संगमेश्वरनं जे आता 3 वर्षापासून आपण साहेब त्यांच्यासोबत आहोत, त्यांची धावपळ आपण अत्यंत जवळून पाहिलेली आहे. त्यांची पळापळ, त्या एखाद्या गोष्टीवर असलेलं त्यांचं जीवापाड प्रेम, परिश्रम करण्याची त्याची ताकद, हे सगळं आपण जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज जे काही वैभव, आता ताई म्हणाल्यासारखं नांदेडमध्ये हे असं होऊ शकते काय, हे खरं वाटणार नाही अनेकांना. नांदेडमध्ये एवढं चांगलं युनिट आहे का, हेही खरं वाटणार नाही पुण्या मुंबईच्या लोकांना. परंतु संगमेश्वर लांडगे आणि त्यांच्या सर्व टीमनं असे हिरे जमा केलेत. आता मुरलीसारखे, गणेश असतील, सुमनताई, अहो काय जीवापाड प्रेम करणारी आणि रात्रंदिवस मेहनत करणारी ही सगळी मंडळी संगमेश्वरच्या सोबत आहे. शिवाजीराजे पाटील हे तर पहाडासारखं पाठीमागं उभं टाकून मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, हा आशावाद संगमेश्वरच्या अंतःकरणात पेरण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपला सगळ्यांना पाटील सरांचा आणि संगमेश्वरच्या सर्व टीमचा खरंच मनापासून तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुमचं कौतुक या निमित्तानं सगळ्यांनी केलेलंच आहे. पुन्हा एकदा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना. खूप मोठं व्हा आणि या क्षेत्रामध्ये खरंच एक संगमेश्वर लांडगे नावाचा एक तरुण कार्यकर्ता एक नवीन काम हातात घेऊन एक आकाशात भरारी मारतो आहे, हे जगाला कळू द्या. यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आदरणीय कामाजी पवार साहेब शुभेच्छा
मार्गदर्शन करतील. राष्ट्रमाता राजमाता माजीचं अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, अष्टपैलू व्यक्तिमत्व, लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय मोरे सर, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शिवाजीराव कपाळे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, ज्यांनी आत्तापर्यंत शाळेत झोपलेला एकमेव नांदेड जिल्ह्यातला शिक्षक आणि विद्यार्थी घडवण्याचं काम करणारे आमचे मित्र कांबळे सर, आमचे चळवळीतले मित्र विद्यापीठातील कार्यकारी अभियंता तानाजी हुशेकर सर, लक्षवेधचे सचिव डॉक्टर भोपाळे सर, डॉक्टर येवलीकर सर, आमचे विपश्यनेचे साथीदार, मराठा सेवा संघाच्या साथीदार मडवेताई, शिवाजीराजे या टीममधले मेंबर, मुरली या टीमचे मेंबर आणि या टीमचा सर्वेसर्वा सगळ्याला घेऊन चालणारा संगम, सुमन आहे, राम आहे, गणेश आहे, सगळी टीम लक्षवेधची. मला वाटते मोरेसाहेब हे एक उदाहरण आपल्या ग्रामीण भागातलं मराठा समाजाचं एक अद्वितीय उदाहरण आहे. ग्रामीण भागात जन्मलेला, ग्रॅज्युएट झालेला, मराठा सेवा संघाच्या चळवळीत पुढे आला आणि एक विचार ग्रास्प केले, म्हणजे खरे विचार जे मिळाले असतील त्याला चळवळीत मिळाले. मराठा सेवा संघामध्ये त्यांनी जे प्रोग्राम केला आहे तो मन लावून केला आणि नांदेडच्या इतिहासातील अद्वितीय प्रोग्राम केला. त्याचा परिणाम, त्याला ही जी पुरोगामी चळवळीमुळे त्याला जी दृष्टी मिळाली त्या दृष्टीचाच हा रिझल्ट आहे. मला वाटते की एवढं मोठं पाऊल उचलणे आणि मला या दिशेनं जायचं आहे म्हणून ते पुढे जाणे, हे खरं म्हणलं तर तुझी डेअरिंग आहे, तुझी संकल्पना आहे, तुझी कष्टाची तयारी आहे आणि तुला सगळ्याला घेऊन चालण्याचं टीमवर्क आहे. याचे रिझल्ट हे आहेत. मला जरी त्याच्या वयामध्ये 25-26 वर्षामध्ये विचारलं असतं की तुम्ही हे करता का, मला त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. संगम, आम्हाला ही चळवळ जेव्हा समजली वयाच्या 30व्या वर्षी, तर मी देशाचा अध्यक्ष होऊ शकलो. तू तर आत्ता तुला 25व्या वर्षी हे सगळं समजायलं आहे, तू कुठं जाऊ शकशील या विचारानं राहिलास तर मला वाटते हे एक नांदेडमधलं, महाराष्ट्रातलं पुरोगामी चळवळीतलं एक मोठं नेतृत्व होईल. आत्ता 50,000 सबस्क्राईब झाले, पुढच्या 6 महिन्याच्या आत 1 लाख होतील. पण तुझं जे स्वप्न आहे चॅनल काढायचं, ते आमची लक्षवेधची मदत असेल, माझी पर्सनल असेल, तुला हव्या त्या पद्धतीनं आम्ही करू शकलो नाहीत किंवा झाली नाही. तुझे स्वप्न फार मोठे होते, त्याला जर चालना ही मिळाली असती तर ते कुठंतरी अद्वितीय झालं असतं. पण त्याला खूप अडचणी येतात, ते टेक्निकल आहे, खूप मोठ्या अडचणी येतात. तुला जेवढं पुढे जाता येईल, तू जेवढं पुढे जाशील. आता म्हणले मुरली की पत्रकारासाठी वाईट दिवस आहेत, दुसऱ्या पत्रकारासाठी नाही, चळवळीतल्या पत्रकारासाठी वाईट दिवस आहेत, दुसऱ्यासाठी सुगीचे दिवस आहेत. इथं 2 डॉक्टर आहेत, आपण तसं म्हणलं तर डॉक्टरनं ते वेगळं होईल ते. तर विषय असा आहे की तू बिलकुल ढळला नाहीस आणि तुझा स्वभाव जे आहे, काय म्हणतात, दिया उसका बेला नाही दिया उसका बेला, मी काम करणार आहे, मी पुढे नेणार आहे. माझ्या शांततेच्या स्वभावामध्ये, माझ्या गुणाला, माझ्या तत्वाला जे आवडेल तेच करणार. मी कोणाला मागणार नाही, मी दुसऱ्याला काय मदत करू शकतो हे पाहणार. ताई म्हणले की आमची चळवळीतले सगळ्या माणसाला त्यांनी नांदेड जिल्हा किंवा महाराष्ट्रात जगाच्या पातळीवर नेला. हे तुझं काम आहे, तू नेलेलं आहेस. आणि असंच जर काम करत राहिलास तर खरी चळवळ, खरे तुझे 16 मुद्रा चालवतोस तू. आता काही कमी जास्त होत असतील, त्याच्यात महिलाचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे, जे जे प्रश्न आहेत समाजाचे आत्ता, म्हणजे जे गरजेचे आहेत ते प्रश्न घेऊन तू तो मुद्रा चालवतोस. त्याच्यामध्ये मुरली काय मुद्रा चालवतात, शिवाजीराजे काय चालवतात, राम आहे तिकडं, काय गणेश आहे, तू स्वतः काय आहेस, ताई काही इंटरव्ह्यू घेतात,
कितीतरी जणांची तुला साथ आहे, ती साथही तेवढीच मोलाची आहे. तुझ्या स्वभावाला सुटेड माणसं तुझ्यासोबत आहेत. मला वाटते हे एक तुझं, मी पहिलेही म्हणत होतो की मी पहिल्या तुझ्या वर्धापन दिनाला नव्हतो, पण नंतर तिथे कोरोना काळामध्ये मीच अडकलो होतो. पण तुझ्या सगळ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला होतो, पुढेही राहू. तुला लागेल ते सहकार्य आमच्या वतीनं ते देत जाऊ. तू फक्त पुढे ये आणि तुझं तत्त्वाचं काम, पुरोगामी चळवळीचं काम चालू ठेव, अशी मी जिजाऊचरणी प्रार्थना करतो की तुझं हे चॅनल व्हावं, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. मी तुला 5व्या वर्धापन दिनाला म्हणलं होतं, पण आता हे एका वर्षामध्ये शक्य वाटत नाही. ठीक आहे, कोरोनामुळे 2 वर्ष गेले, तर अजून 7व्या वर्षी का होईना तर तुझं चॅनल सुरू व्हावं अशी मी जिजाऊचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला बोलवलं, सुंदर जेवण दिलं, नवीन हॉटेल आणि एवढं सुंदर जेवण. तुम्ही येण्याच्या अगोदर आम्ही खूप काय खाल्लं. हां, जेवण करून आलो तरी एवढं मोठं खाल्लं. तर त्यांना कधी मागे पुढे व्हायला नाही. मला विठ्ठल गेला म्हणत होता, यानं एवढा खर्च कशाला करतोय आधीच्या परिस्थितीमध्ये आहे. मी बोललो त्याचं तत्त्व आहे, त्याची इच्छा आहे की मी दुसऱ्याला काय देऊ शकतो, त्याप्रमाणे तो वागतो. तू दिलास आणि तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. कामाजी पवार साहेब ज्यांच्या पाठीशी उभं राहतात त्यांना बळ येते आणि या बळावरच अतिशय साहेबांचं सर्वांना सहकार्य करण्याची त्यांची सातत्यानं भूमिका, प्रेरणादायी बोलून असेल किंवा प्रत्यक्ष मी तुझ्यासोबत आहे अशा पद्धतीचा प्रेरक असा संदेश देऊन आदरणीय कामाजी पवार साहेब प्रत्येकांना पाठीशी उभे राहतात. यानंतर मी या कार्यक्रमाचं शेवटचं, यानंतर आदरणीय मोरे साहेब लक्षवेध फाउंडेशनचे आधारवड आणि परिवर्तनवादी चळवळीला बळ देणारं हे व्यक्तिमत्व आहे. साहेब त्यावेळेसच बोलताना म्हणाले, साहेब आपण एक कार्यक्रम घेतलेला होता, त्या कार्यक्रमातच की माझी भूमिका जी ठरलेली असते त्या भूमिकेवर आणि ज्या भूमीवर मला चालायचं असते ती भूमी मी सोडत नाही, असं एक भूमिका घेऊन आणि एका विधायक भूमीच्या दिशेनं वाटचाल करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहतो ते आदरणीय मोरे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत. राजमुद्राच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्तानं आज राजमुद्राला आशीर्वाद देण्यासाठी, राजमुद्राचं कौतुक करण्यासाठी, आपल्या प्रिय संगम आणि संगमच्या टीमचं कौतुक करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो. आपण म्हणतो वेळातला वेळ काढून जमलो. अरे वेळातला वेळ तर काढावाच लागेल ना. आता राजमुद्रासाठी वेळातला वेळ काढायचा नाही तर मग आपल्यावर वाईट वेळ येईल. कोणासाठी वेळ काढायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रत्येक माणसाला एवढी किमान अक्कल असली पाहिजे की वेळ कोणासाठी काढायचा. आता माहिती आहे, आता मी दिवसभर त्या राजकीय व्यस्ततेमध्ये होतो आणि अजून एक शेवटचा कार्यक्रम होता सिडकोला. मी पटकन कट मारून इकडे आलो. आता दादांची परवानगी घेऊन आलो इकडे. असो, पण इकडे येताना उशीर झाला किंवा वगैरे असं काही नाही. भोपाळे साहेब मला सतत फोन करत होते आणि फार आनंदाने असं की दिवसभरातला आज हा पहिलाच कार्यक्रम आहे, इतका आनंदाने आज इथे येता आलं. म्हणजे बाकीचा दिवस विसरून जातो आणि आताच दिवस निघालेला आहे, आताच उजाडलेला आहे, ही भावना निर्माण होते. त्याचं कारण असं आहे की सद्विचारी माणसं एकत्र आले की मग थकवा राहत नाही. नो मेंटल फटीक, कुछ भी नहीं है, बहुत खुश रहता है आदमी. आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी संगमला सतत आशीर्वाद देण्यासाठी स्वेच्छेने तयार असलेले काही लोकांना पाया पडावं लागतं, आशीर्वाद मागावे लागतात. पाया पडल्यावर काही लोक आशीर्वाद देतात. आई पाया पडल्यावर आशीर्वाद देत नाही, आई आधीच आशीर्वाद देते. आई सतत आशीर्वाद देत असते. आईला कुठल्या कारणासाठी आशीर्वाद देण्यासाठी कारण लागत नसतं आईला. तसं आमच्या पवारसाहेबांना संगमला आशीर्वाद देण्यासाठी कुठलं कारण लागत नाही, स्वतःहून स्वेच्छेने आशीर्वाद देतात. म्हणून पवारसाहेबांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण पवारसाहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा की एक दानशूर माणूस, दानशूरही आहेत ते, कुशल संघटकही आहेत.
नेतृत्व गुण आहेत, सगळंच आहे असा माणूस पाठीशी उभा असल्यामुळं ते मी म्हटलं ना की बाबा कामाजी पवार पाठीशी असल्यावर कामच काम मिळेल, आणि कामच काम चालू आहे. कधी काही अशी बेकारीची परिस्थिती काही आली नाही. म्हणून आज उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे स्नेही, माझे लहान बंधू आदरणीय कामाजी पवारसाहेब, आणि पवारसाहेबांच्या उजव्या हाताला बसलेला एक अत्यंत विचार आणि उजवा असलेला माणूस, कारण उजव्या हाताला बसलेलाच माणूस उजवा असतो असं काहीच नाही, आणि डाव्या हाताला असलेला डावाच असतो असं काही नाही. आता पतीच्या बाजूला पत्नी असते डाव्या हाताला, पण ती किती उजवी आहे याचं आत्ता आपल्याला इथंच उदाहरण आपल्या समोरच आहे. म्हणून कृपा करून कोणत्या हाताला कोण बसले या भानगडी काही पडू नका. माणसं ठरवून बसत असतात, आणि कोणाच्या सोबत बसावं, काय कोणाच्या शेजारी बसावं वगैरे हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. कारण जवळ बसणारी माणसंच एकमेकावर जळत असतात असा एक विचार आहे. आपल्याला लागू नये, नाही तर आपण आलोच नसतो इथं. आपल्याला लागू नये म्हणजे बायोलॉजिकली जैविकदृष्ट्या जैविक नात्यांनी जी माणसं जवळ असतात त्यासाठी माझी स्वतःची अनुभवलेली कविता आहे, मी लिहिलेली आहे. हे सांगताना मला आनंद यासाठी होतो की अनुभवाची आहे, कारण एक एक कविता माझी हा माझा भाव आहे. एक एक कविता माझी हा माझा भाव आहे, आणि हे रचलेले काव्य नाही हा माझा जीव आहे. हे रचलेले काव्य नाही हा माझा जीव आहे. म्हणून म्हटलं की जवळ बसणारी माणसंच एकमेकावर जळत असतात, आणि आयुष्य एकत्र काढलं तरी ते एकमेकांना कळत नसतात. म्हणून कोणाच्या जवळ बसायचं, कोणाला जवळचं मानायचं हे जरा सांभाळूनच राहिलेलं बरं, कारण हा सांगण्याचा अधिकार मला निश्चित आहे. याचा अर्थ लोकांना दूर लोटा अशातला भाग नाही. तसं म्हणलं तर जवळचं कोणीच नसतं, आणि तसं म्हणाल तर दूरचंही कोणी नसतं. सगळ्यात तुमच्याजवळ कोणी असेल तर तो तुम्ही स्वतः असता, आणि सगळ्यात दूर कोण जात असेल स्वतःपासून तर तो तुम्ही स्वतः जाता. हे जेव्हा माणसाला कळतो तेव्हा बुद्ध कळतो. हे समजलं की गौतम बुद्ध कळाला, आणि दुःख तिथून नाहीचं व्हायला सुरुवात होते. म्हणून अत्यंत उजव्या हाताला बसलेला अत्यंत उजवा माणूस, जे आमचं आणि नांदेड साहेबाचं अगदी बाप कौतुक कमी करेल, पण आम्ही प्रशासन म्हणजे आमची आता मैत्री 35 वर्षाची मैत्री आहे यशवंत कॉलेजची, तेव्हापासून आमचं ते कौतुक करतात. आणि कपाळे साहेब असले की मला असं वाटतं की माझा बाप या कार्यक्रमाला आहे. असा बाप माणूस म्हणजे या आपल्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदचे ते रिटायर्ड वगैरे म्हणू नका बाबा कोणी, म्हणजे मी त्या माणसाच्या मातीला सुद्धा येणार नाही जर असं कोणी म्हणलं हे रिटायर्ड झालेत वगैरे. अरे काय तुम्हाला शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का त्या? हां, आणि असले तेजोपुंज माणसं असं कधी काही रिटायर होतात का काय होणार नाही. माझं तर नावच घेऊ नका हो, माझा तर विषयच नाही. हां, अहो माझा मुलगा आधी माझे रिटायर होऊ शकतो, पण मी होऊ शकणार नाही. मुद्दा तो नाही, हा मानसिकतेचा मुद्दा आहे, हा विचाराचा मुद्दा आहे. हा म्हणजे रिटायर यासाठी म्हणू नका की माणूस कारण नसताना डिस्करेज होतो. म्हणजे तुम्हाला जर कोणाचा बदला घ्यायचा असेल तर आपण म्हणतो ना त्याला ट्रक घेऊन द्या म्हणून, म्हणजे त्याचा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही, त्याचा संसार उद्ध्वस्त झाला ट्रक घेऊन दिली की. तसं कोणाला जर मुद्दाम डिस्करेज करायचं असलं तर एका भाषणात त्याला 20-25 वेळेस म्हणायचं रिटायर झाले आहेत. आणि तुम्ही जर आम्हाला कधी असं म्हणाले संचलन करताना तर आम्ही समजून घेऊ तुमचं आमचं नातं काय आहे. हां, काय नातं आहे तुमचं, आमच्याबद्दलचं काय मत आहे आम्हाला लगेच कळून जाईल. सांभाळून राहा, बस एवढंच. सांभाळून राहणंच महत्त्वाचं आहे. सांभाळून राहिलं की आपला सांभाळ देव करून टाकतो. आपण सांभाळून राहिलं पाहिजे. आणि एकदम उजव्या हाताला एक्स्ट्रीम राईट, हां, पण एक्स्ट्रीम लेफ्ट विचाराचे असलेले, एक्स्ट्रीम राईट पण डाव्या विचारसरणीचे म्हणजे पुरोगामी विचारसरणीचे या देशाच्या सर्वोच्च माणसांनी, सर्वोच्च अधिकारी पुरुषांनी, राष्ट्रपतींनी ज्यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव केलेला आहे. आदर्श हा शब्द जरा बोलताना भीती वाटते, म्हणून उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांचा गौरव केलेला आहे असे आमचे उत्कृष्ट शिक्षक मित्र, माणसाचा मित्र शिक्षक असणं खूप मोठी गोष्ट आहे. याला परंपरा आहे, विचार आहे, संस्कृती आहे.
तुम्ही जेव्हा शिक्षणाची संस्कृती तपासून पाहता आणि 2, 2.5, 3 हजार वर्षाचा इतिहास पाहता, तेव्हा शिक्षकाला, गुरुला किती महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. तुम्हाला कदाचित तुमचं महत्त्व माहिती नसेल. असा एक गुरु पदावर आरूढ झालेला आमचा मित्र आम्हाला पाहताना आमची ही छाती भरून येते की आमचा मित्र या पदावरती आहे. आणि त्या पदावर राहून तुम्ही म्हणजे दिल्लीचा सत्कार घेऊन माळेगावच्या शाळेमध्ये मॅट्रिकच्या मुलांना सहकार्य करण्यासाठी रात्रभर 1-1 महिना जर शाळेत झोपत असेल, मी म्हणलं त्यांना, लोक घरी झोपायला तयार नाहीत. लोक घरी जायला तयार नाहीत, लोक घरी झोपायला तयार नाहीत. आणि बाकी पुढचं सांगत नाही, कारण हे रेकॉर्ड व्हायला असं कोणीतरी सांगितलं, याची भीती वाटते. मी थोडं घाबरलंही पाहिजे, एकदम निर्भय बनू असं नाही जमत, थोडं घाबरलं पण पाहिजे. घाबरणं इन द सेन्स सांभाळून राहणं, सांभाळून बोलणं असो. तर असे आमचे आदरणीय शिवा कांबळे. आणि डाव्या हाताला आपल्याला सर्वजण ज्यांच्यावर प्रेम करतात, ते विचारानेही कडक आहेत, शिस्तीचेही आहेत, मित्रही आहेत आणि विद्यापीठात इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे ते व्यवस्थित आहेत, चांगले आहेत तसे. म्हणजे बाकी बाहेर बांधकाम खात्याची एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत वगैरे म्हणलं असतं तर त्रास झाला असता, त्यांना स्वतःला सांभाळून ठेवण्यात त्रास झाला असता. पण तुम्हाला कंडुसिव्ह ॲटमॉस्फिअर आहे त्या विद्यापीठामध्ये. आणि त्यामुळं आमच्या मराठा सेवा संघाचे आणि कोणत्या सगळ्या संघटनांमध्ये मला वाटतं त्यांची मुसाफिरी झालेली असेल. त्यांचं वैचारिक पर्यटनाचा प्रवास खूप लांबचा आहे. असा विचाराचा पर्यटन केलेला आपला एक विचारवंत आमचे मित्र आदरणीय तानाजी हुसेकर. आणि बाजूला जे बसलेले आहेत सर्वच अर्थाने अमिताभ बच्चन आहेत. त्यांची उंची सगळ्यापेक्षा जास्त, त्यांचे विचार सगळ्यापेक्षा मोठे. मी त्यांना नेहमी असं म्हणतो की स्वतःचे स्वतंत्र विचार जन्माला घालणारी जी जननी आहे तो हा माणूस आहे. म्हणजे त्यांच्या वाणीतनं जे विचार तुम्ही ऐकता ते तुम्ही कुठल्या पुस्तकात ऐकलेलं नसतात, कुठलं वाचलेलं नसतं किंवा काही नसतं, एक नवीनच काहीतरी येतं. म्हणजे ही विचार जन्माला घालण्याची जी वैचारिक ताकद आहे, क्षमता आहे, तर ती पाहिजे जातीचे. तर ईश्वर कृपा आहे. तुम्ही आता देवाला मानता का नाही मला माहीत नाही. देवाला मानत असलं तरी मला त्रास नाही आणि मानत नसाल तरीही काही त्रास नाही. पण आमच्या भाषेत सांगायची की देवाची तुमच्यावरची कृपा आहे, कारण आम्ही त्याला मानतो बिचाऱ्याला, असा तो विषय आहे. म्हणून कृपा असलेला हा माणूस हा फार लांब जाणार आहे, पुढे जाणार आहे. आणि एवढ्या लहान वयात मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी गोवा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भोगलेलं आहे. गोवा साहित्य संमेलनाचं माणूस मरायला टेकल्यावर अध्यक्षपद मिळते. आता मृत्यू आज मरते की उद्या मरते का, आज मरते की उद्या मरते, तेव्हा मग अध्यक्ष आणि मग मरणोत्तर मग किताब वगैरे सगळं पोस्टमसली अवॉर्डेड सो अँड सो वगैरे. पण या माणसाने एवढ्या आपल्या कमी वयामध्ये जवळजवळ 20 ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. आधी लेकरं व्हायचे 20-20. आत्ताच काल माझा एक मित्र भेटला, त्याचं नाव सांगणार नाही, फार मोठा आणि परिचित आहे. तर मला एवढी त्याच्याबद्दल जनरल नॉलेज नव्हतं. मी म्हणलं यार तुझ्या घरात एवढी माणसं कशी काय? नाही म्हणजे माझ्या वडिलाला 7 बायका होत्या. हो, 750 माणसं आहेत म्हणले माझ्या कुटुंबामध्ये. त्यामुळे 50 वर्षापासून ग्रामपंचायत आमच्याकडेच आहे म्हणले. काय म्हणजे 7 बायकाचा फायदा असाही असू शकतो. आम्ही आपसात मारून घेतो म्हणले एरवी, पण ग्रामपंचायतची निवडणूक आली मग ते आम्ही सगळे एकत्र येतो, असा तो विषय आहे. पण तुम्ही 20 ग्रंथ लिहिले, सोपं नाही साहेब. 4 शब्द बोलता येत नाहीत, एखादी ओळ लिहिता येत नाही. प्राचार्याला अर्ज करा रजेचा म्हणलं तरी मराठीच्या प्राध्यापकाच्या तोंडाकडे पाहतात बाकीचे प्राध्यापक, जर असं अर्ज लिहून देता का म्हणून. नीट ग्रॅमॅटिकली देर इज नो मिस्टेक असं न होता ग्रॅमॅटिकली एकदम शुद्ध व्याकरण असं जर लिहा म्हणलं तर खूप अवघड झालेलं आहे. आता अशाही याच्यात ते मराठीचे प्राध्यापक, विभाग प्रमुख, संत तुकारामावर PhD, हा अजून मोठा चांगला विषय आहे, बरोबर. आणि वेगवेगळ्या विषयावर आपण स्वतःचे विचार निर्माण करून 20 ग्रंथाचे मालक झालेले आहात. आणि तुमच्या आयुष्याचा राजमार्ग तुम्हीच लिहिलेला आहे. त्यामुळं अशा थोर साहित्यिकाचं, विचारवंताचं, लक्षवेध फाउंडेशनच्या सचिवाचं, आमच्या मित्राचं हनुमान आहेत. मी म्हणतो ना, आम्ही राम होऊ कधी का नाही शंकाच आहे, पण आमचे हनुमान ते आहेत एवढं आम्हाला माहिती आहे. म्हणून आदरणीय भोपाळे साहेब आपलंही इथे प्रचंड आनंदाने आम्ही स्वागत करू. आणि ही जोडी तर इतके चांगले नवरा बायको असू शकतात हे फारच दुर्मिळ आहे. हे बघतो का आपण, काहीतरी प्रॉब्लेम राहते. मी यांना बघायला यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम दिसेल, काहीतरी प्रॉब्लेम दिसेल, काहीच प्रॉब्लेम दिसायला तयार नाही. चंदनाचे हात पायेही चंदन आणि परिसानाही हिन कोणी अंगी.
आता एवढं कौतुक केल्यावर चुकून तुमच्यावर कधी जर भांडणं झाले तर माझी आठवण करा. आणि सर काय म्हणाले होते, तुम्ही आता गप्प बसा बरं, तुम्हाला सरांनी काय सांगितलंय, एवढा फायदा जरी आजच्या भाषणाचा झाला तरी आपलं काम झालं. असा तो विषय आहे. अतिशय सुंदर लेकर माझे हे दोन आहेत, डॉक्टर साहेब मॅडम. आणि मी मॅडमला म्हटलं की डॉक्टर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून फार चाणाक्ष माणूस आहे, बरोबर आहे ना, आणि मॅडम सामाजिक दृष्टिकोनातून फार हुशार. असं कॉम्बिनेशन म्हणजे फारच उत्तम कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्हाला कशाचीच कमी नाही. ज्याच्याकडे बुद्धी असते त्याकडे पैसा नसतो, ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे बुद्धी नसते. आत्ता शिवाजीरावांनी सांगितलं ना, पण ईश्वराने अशी जोडी घालून दिलेली आहे की हे कटकारस्थानच दिसायले देवाचं मला, आणि कटच कारस्थान व्हावं तर ते असंच कटकारस्थान व्हावं. म्हणून या लेकरांसाठी टाळ्या वाजवा आणि कौतुक करा. छान बोलतायत आजकाल. मी असं जनरली असं लोकांचे यूट्यूबवर वगैरे भाषणं वगैरे ऐकणं म्हणजे फार मोठी घटना आहे समजा ती आता. पण मग हे लेकराचं तर एकदा तरी ऐकलं पाहिजे आपण. मी ठराविक लोकांचं ऐकतो, रोज ऐकतो, पण ते ठरलेलं आहे ते. पण लेकराचं पण ऐकलं पाहिजे बुवा म्हणलं, असं नाही चालत. ऐकलं, मला आनंद वाटला. आत्ता कॉमेंट केली पवारसाहेब मी, की आधी वक्त्याला काय वाटते, आता काय बोलू बा, काय मुद्दे असतील बा, काय करू बा. आता अशी परिस्थिती डॉक्टरवर राहिली नाही. आता परिस्थिती आहे काय काय बोलू, किती बोलू, काय काय कट करू, वेळ तर कमी आहे, बोलायचं तर खूप जास्त आहे. इतकी विचाराची साधन सामुग्री ज्या वैचारिक योद्ध्याजवळ आहे त्याला कुठलाही संग्राम, कुठलंही युद्ध ते जिंकण्यासाठी तयारच असतात. आणि म्हणून तुम्हाला भरपूर भविष्य आहे. आपण छान वाटेने आहात. तुम्ही स्वतःची वाट चांगली निर्माण केलेली आहे. आणि बाजूलाच ज्योतिबा तुमचे बसलेले आहेत, त्याच्यामुळे सावित्री कितीही पुढे जाऊ शकते. माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आणि आमचे छत्रपती आमच्या राजेंना मी आधी म्हटलं की दाढी खूप छान दिसायली, दाढी काढू नका, दाढी काढू नका. आता समजा उद्या नांदेड साहेबांनी दाढी ठेवली तर कसं होईल सांगा त्यांना, बरोबर आहे की नाही. चांगली दिसेल का? असं कोणी दाढी ठेवली चांगली दिसते का? नाही दिसत. किंवा भोपाळ साहेब दाढी वाढून हे लहान दाढी. आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय हनुमंतजी भोपाळे तुकाराम महाराजवर बोलतायत, चालेल का? नाही चालत ना. आणि म्हणून काय शोभतंय हा महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्हाला न शोभणारी गोष्ट तुम्ही कोणतीच करत नाही. तुम्हाला हे शोभतंय म्हणून ठेवले, तुम्ही विचार करून ठेवले. दुसऱ्याला आवडणार नाही असं बोलणार नाही, पण सत्य बोलल्याशिवाय राहणारही नाही. म्हणून तुम्हाला हे माहीत आहे की आपण काय बोलावं, काय बोलू नये, कोणासोबत राहावं, कोणासोबत राहू नये, काय करावं, काय करू नये, याचं सर्वस्वी भान आहे. आणि शिवास्त्रचे तुम्ही चाहते आहात आणि शिवास्त्रचे जनक आहात. आणि राजमुद्राची ओपनिंग करत असताना पहिल्यांदा माझ्या घरी शिवाजीराव संगमला घेऊन आले होते. मला वाटतं कोरोनाचा पिरियड सुरू होता, म्हणजे पत्नीला सुद्धा स्पर्श करण्याची परवानगी त्या काळामध्ये नव्हती. असं असताना सुद्धा हे लेकरं माझ्या घरी आले दोन. पण आम्हाला काही त्याचं टेन्शन वाटत नव्हतं. याचा अनुभव भोपाळे साहेबाला आहेच आहे. आणि त्यांनी प्रस्तावना ठेवली की सर असं उद्घाटन आहे आणि आपल्याला यायचं आहे. म्हणलं आपण आनंदाने येऊ. या क्षेत्रामध्ये आपला कोणी माणूस नव्हता. आपल्या मुख्यांना आवाज देण्यासाठी एक चॅनल जर ओपन होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं असं मी म्हणतो. आणि हे शाहू राजे आणि हे राजे या दोघांनी तुम्हाला सहकार्य केलं, म्हणून आपण असेच सहकार्याच्याच भूमिकेत आहात. ते तुम्ही काहीतरी सांगत होते, ज्याला बुद्धी आहे त्याला पैसा मिळत नाही, ज्याला पैसा आहे त्याला बुद्धी मिळत नाही. पण जे बुद्धीने श्रीमंत आहेत, या जगात सर्वात श्रीमंत कोण आहे? एका केशवराजे सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. याच्यावर श्रेष्ठ वैभवच या जगामध्ये कोणतं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता मराठा सेवा संघाला ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतल्यामुळे काही त्रास झाला असेल तर मला क्षमा करा. म्हणजे मी माफी मागून पुढे जातो. असो काही नाही, म्हणजे छान, म्हणजे प्रगती झालेली आहे. म्हणजे विचाराचं भरपूर असं हे झालेलं आहे, झालेली आहे. असो तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची भाषणं होतात. शिवाजीरावसाठी टाळी.
असं हे विद्वानाचं मंच आहे. म्हणून सकाळी 10 पासून बाहेर आहे आणि रात्री 10:30 वाजता भाषण करताना मी इतका फ्रेश का आहे त्याचं कारण आहे विद्वानांच्या सभेत आहे. आजकाल विद्वानांच्या सभा होत नाहीत, विद्वान दारं खिडक्या लावून घरात बसलेले आहेत. हां, म्हणजे बुद्धिवादी माणसं वैचारिकदृष्ट्या नपुसक व्हायची वेळ आलेली आहे आणि मग त्यांचं या पृथ्वीवर असण्याचा काही फायदाच होत नाही आहे. मग काय उपयोग आहे ते घराच्या बाहेर पाट्या लावून डॉक्टर फॅक्टर हे ते काय उपयोग नाही. देश संकटात आहे, तुम्ही एकत्र आलं पाहिजे, सक्रिय झाला पाहिजेत. बरोबर आहे, विचारवंतांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला चॅनल आहे, बोलाय ना याच्यावरती. तुमच्या ज्या 16 मुद्रा आहेत त्याच्यात विचार मुद्रा आहे का नाही मला माहिती नाही. आता ते विचार मुद्रा सक्रिय करायची, हां, त्याच्यासाठी मी सतत तयार आहे. कोणताही विषय घ्यायचा, बोलायचं. राजकारण असेल, समाजकारण असेल, नातं असेल, शेती असेल, मुलांचं संगोपन असेल, काउन्सिलिंग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, विचार हा महत्त्वाचा आहे. हां, तर ते कारण आता समाजाला त्याची खूप गरज आहे. मला भीती वाटते की या निवडणुकीच्या नंतर देशात नेमकं काय होणार आहे. मी आता घाबरलेलो पण आहे, काळजी तर भरपूर आहे, घाबरलेलो पण आहे. आता कसं कळत नसेल बुद्धिवंतांना असं वाटते, काय चाललंय देशामध्ये ह्याचा अभ्यास का करत नसतील असं वाटते. आता धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर कुठं देश चाललाय आणि जग कुठे चाललंय, जग कुठे चाललंय. दिस इज एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, दिस इज एज ऑफ एक्सपर्ट, दिस इज एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिस इज एज ऑफ ChatGPT, दिस इज एज ऑफ व्हॉट नॉट. हे जग कुठं चाललंय, विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे आणि अध्यात्माच्या नावावर पुरोगामी भारतामध्ये किती प्रतिगामी विचार नांदत आहेत त्याचं टेन्शन आहे. आता तुम्हाला घटना बदलून पुन्हा मनुस्मृती घटनेच्या नावाखाली जर आणायची असेल तर जगायचं कसं काय. तुमचं यू विल लूज एव्हरी टाइप ऑफ लिबर्टी अँड फ्रीडम, कुछ भी नहीं रहेगा आपके पास, किसी के पास. आत्ता कोणीतरी बोललं मीडियाच्या संदर्भामध्ये, कोणतरी बोललं, हा बोलला की हां तुम्ही बोलला, तर नवीन बिल तयार झालेलं आहे, तुम्ही अभ्यास करत असाल. हां, सोशल मीडियावर पूर्ण रूप काय तुम्ही यू विल नॉट इन अ पोझिशन टू एक्सप्रेस युअरसेल्फ ऑन सोशल मीडिया ऑल्सो. तुम्ही त्याच्यावरही व्यक्त होऊ शकणार नाही. नाही, बंद केले त्यांनी, जरा बाजूला ठेवले. आणि सुप्रीम कोर्टाचं कसं आहे, तुम्हाला दिल्लीचा काय कोर्टाचा निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाने केजरीवालचा, की नाही CM इज अबोव ऑल, नो गव्हर्नर. मग त्यांनी काय केलं, कायदाच बदलून टाकला, विषय संपला ना. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंड करण्यासाठी पार्लमेंटमध्ये जेव्हा मेजॉरिटी असते, आणि आता तर ही 5वी मेजॉरिटी आहे. हां, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, अशी तशी सिच्युएशन आता आलेली आहे. हे कळत नाही या धर्मवेड्या लोकांना, या अंधभक्तांना. पण जेव्हा त्यांचीही बोलण्याचे आणि लिहिण्याचे, तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे अधिकार निघून जातील, तेव्हा तुमचा कुणाच्या हातामध्ये देश राहणार नाही, तुमचं आयुष्य राहणार नाही, काहीच राहणार नाही. इतकी वाईट वेळ देशावर आली. सर्वांनी सावधान व्हावं. आणि आमचं चॅनल या पद्धतीनं लोकांना जागृत करतं, यामुळे आम्हाला संगमचा अभिमान. हे पुरोगामी विचाराचं चॅनल आहे. हा देश कोणाचा आहे, हा देश बुद्धाचा आहे, हा गांधीचा आहे, हा आंबेडकरांचा आहे, शाहूचा आहे, फुल्यांचा आहे, या विचारांच्या माणसांचा हा देश आहे. हा संतांचा देश आहे. संत कबीर, संत तुकाराम ही काय साधी माणसं आहेत काय. तुम्ही मन लावून एकदाच संत कबीर आणि तुकारामाची गाथा सार्थ अभंगासह सार्थ वाचायची, असे नाही वाचायची. तुम्हाला वर्षभर लागो, 6 महिने लागो, 4 महिने लागो, काय लागो, तुमच्या आयुष्यात नंतर तुम्हाला काही वाचायची गरज पडणार नाही. तुमचं त्याच्यानंतर चिंतन सुरू होऊन जाईल जीवनावरच. कोणालाच काहीच गरज पडणार नाही. इतकं महान तत्त्वज्ञान देणारी 2 माणसं आहेत. आता सांगितलं की 4 वर्ष झाले. पवारसाहेब म्हणाले की 5 वर्षामध्ये चॅनल होईल असं मी म्हणालो होतो. त्यावरती मी संत कबीराचा एक दोहा तुम्हाला आशीर्वाद पर आज बहाल करतो. 4 वर्षात 5 वर्षात जर झालं नाही तर ते कधी होईल, कसं होईल, मी तुम्हाला सांगतो कसं होईल ते. पण ते होणार आहे. कसं होणार आहे, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय. माली सींचे 100 घड़ा, माली सींचे 100 घड़ा, रुत आए फल होय. ते होणार
तुम्हाला पाणी टाकायचं बंद करता येत नाही, कारण पाणी टाकावंच लागतं तेव्हा ऋतू येते आणि ऋतू येतच असतो काय, आणि ऋतू आल्यावर आणि तुम्ही सतत पाणी टाकताय, फळ लागल्याशिवाय पर्याय नाही, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून तुमच्यासोबत एक प्रतिभा संपन्न मुरलीधर आहे, शब्दप्रभू आहे, वाचनही आहे, शब्दांवर त्याचा लगाम, शब्दांचा लगाम पकडण्याची ताकद आहे. जनरली असे गोड गोड दिसणाऱ्या मुलांना काहीच अक्कल नसते. सर्वसाधारणपणे सुंदर माणसाला अक्कल नाही असा अनुभवच आहे आमचा. तर काही अपवाद असतील, बरोबर आहे की नाही मॅडम, तुम्ही काळजी करू नका. तसा मुरली पण अपवाद आहे. मुद्दा सांगायचा मुद्दा असा आहे, प्रतिभा संपन्न मुलगा आहे आणि या प्रतिभेला तुझ्याकडे जे भांडवल आहे देवाने दिलेलं त्याला काही मर्यादा नाहीत बाळा. तू काय वाटेल ते करू शकतोस. काय झालं पवार साहेब? मला वाटलं विमान आले काय नाही, वैकुंठ. आज तुकाराम बीज आहे, तुकाराम महाराजाला हे विमान आलं होतं म्हणे, आम्हाला विमान नेते की काय काय माहिती वा. म्हणून तुझ्यासाठी असं आहे बाळा, मुद्दा असा आहे, डर इस बात का नहीं है, डर इस बात का नहीं है कि हम बड़े सपने देखते हैं और वो पूरे नहीं होते. डर इस बात का नहीं है कि हम बहुत बड़े सपने देखते हैं और वो पूरे नहीं होते, लेकिन डर इस बात का है हम बहुत छोटे सपने देखते हैं और वो पूरे हो जाते हैं. फिर क्या करोगे उसके बाद? ये फॉर यू ओनली. सपने बड़े देखो, आगे बढ़ो. राईट. आणि आता संगम जो विषय आहे तो त्याचं बायोलॉजिकल वय काय 25-30 काय असेल ते, पण त्याचं जे भावनिक आणि वैचारिक वय आहे 500-600 वर्षाचा माणूस आहे तो. म्हणजे इतक्या लहान वयात माणूस असा कसा वागू शकतो? वागूच शकत नाही. वडील सुद्धा वागू शकत नाहीत त्याच्या याच्या वयामध्ये. म्हणजे वडिलाचा वडील आहे, बापाचा बाप आहे तो. नाही, खूप अनुभव घेतलेत मी. इरिटेट होण्याचे अशा अनेक प्रसंग येतात, हा माणूस चिडतच नाही. अरे काय आहे, म्हणजे ही गोष्ट विकतही घेता येत नाही बॉस, अभ्यास करून मिळवता येत नाही, हे अंगभूत आहे. बरोबर आहे. हे फार मोठं असेट आहे तुझं जे असेट आहे. तू टेक्निकली एक्सपर्ट आहेस, खूप लोक टेक्निकली एक्सपर्ट असतात, पण ही जी शांतता आहे तुझ्या स्वभावातली, ही तुला महासागर बनवल्याशिवाय राहणार नाही. पैसे काय करता रे तू? अरे लाखन हे नाही, अब्जोधीश होऊ शकतो तू. अब्ज रुपये, हंड्रेड्स ऑफ करोड्स, थाउजंड्स ऑफ करोड्स. ही गोष्टच अशी आहे, याच्यामध्ये स्काय इज द लिमिट. तुझा बिझनेसच असा आहे, याच्यात पोटेन्शियलच असं आहे की 800 कोटी लोकांपर्यंत तू जाऊ शकतोस. 800 कोटी लोक तुझे ग्राहक आहेत, तू पोहोच त्याच्यापर्यंत जा. तू फक्त आता कसं जायचं आहे तू ठरव. बरोबर आहे. माध्यम तुझ्याकडे आहे. सूर्यकिरण किती लक्ष कोटीवरून इथं आपल्याकडे येतात, आले ना, म्हणून प्रकाश आला. तसा तुझ्या कर्तृत्वाचा प्रकाश तुला टाकायचा असेल तर तू या जगातल्या 800 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतोस. एका माणसानं 1 रुपया जरी कॉन्ट्रीब्यूट केला तुला पाहून, काय तुझं काय होईल, कुठे जाशील तू बघ आता. सो प्लीज छोट्या गोष्टी विचार करू नका. हारना तब आवश्यक होता है, हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो. हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो, और जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो, जब लड़ाई अपने आप से हो. तर संगम आणि संगमचे दोस्त सगळे आता राम, प्रकाश, कोण नाव आहेत मला आता सगळ्यांची नावं, सुमन, ते जुने पुण्याहून आलेले एक लेकरू, ते मोबाईल घेऊन फिरणारी ती पण आहे वाटतं ना, तिचंही कौतुक. तुझं आणि बायकोला, एकमेव माणूस बायकोला घेऊन आलेला आहे. आता हे डॉक्टर साहेबाची बायको, हे दिसते बायको पण ती मैत्रीण आहे त्यांची. आता ते त्याच्यामुळे ते मित्रमैत्रीण म्हणून आलेले आहेत, नात्यात ते अडकलेले आहेत. आता ते त्यांचं दुर्दैव आहे, त्या नात्यात अडकले, पण त्याला पर्याय नाही आहे काही. पण दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स. आय एम राईट ऑर नॉट राईट? तसं हे नवरा बायको एक पहिलं जोडपं आलेलं आहे, हे एक जोडपं. आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक, कारण आमच्या तोंडावर लाईट आणलेलं आहे, त्यामुळं आम्हाला काही दिसत नाही तुम्ही कोण आहेत.
तुम्ही झोपलेले हे सुद्धा माहिती नाही किती कोण झोपलंय कोण ऐकतंय काय. त्यामुळे इथं बसलेल्या सर्वांचं कौतुक आणि पुढचा वर्धापन दिन अजून चांगल्या प्रकारे आपण साजरा करू. भरपूर बोलता येते पण थांबलं पाहिजे म्हणून आता थांबणे आवश्यक आहे. राजमुद्राच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं संगमची टीम या सगळ्यांना लक्ष शुभेच्छा देतो. आणि पुढचा वर्धापन एकमेकाला सोडून जाऊ नका. एक शेवटचं तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. तुम्ही एकमेकाच्या जवळ आलात. आता ती पुण्याहून आली पण आज इथं आली. मुद्दाम आली असेल तर तिचं कौतुकच आहे. आणि मुद्दाम जरी आली नसेल नांदेडमध्ये असेल तरी ती या कार्यक्रमाला आली इथं थांबली कौतुक आहे. तुम्हा सगळ्यांना इथं बसलेल्या संगमच्या सगळ्या टीमला माझी नम्र प्रार्थना आहे की सोडून जाऊ नका एकमेकाला. तुम्हाला अजून जास्त काही करायचं असेल तर करा जरूर. पण हा जो बेस आहे नातं असं काही 4 दिवसात तयार होत नसतं. तुम्हाला वेळ मिळत नसेल तर सांगा. मी आधी 10 तास देत होतो आता यार 2च तास देऊ शकतो. मला जर माझा व्याप वाढलाय. पण प्रेमाने राहा एकमेकासोबत प्रेमाने राहा. आणि विशेष करून संकटात तर बिलकुल एकत्रच या. संकटात तुम्ही एकत्र आलेच पाहिजे म्हणजे आलेच पाहिजे. एक पुन्हा संत तुकारामाच्या एक अभंगाने इथं सांगता करू इच्छितो की संगत हा महत्त्वाचा विषय आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. कोणासोबत राहायचं कोणासोबत राहू नये. पिता पुत्र माता बंधू कोणीतरी पिता पुत्र माता बंधू कोणीतरी विजाती संग्रही धरू नये. तुम्हाला मी पाठवतो उद्या अभंग. हा अभंग फार महत्त्वाचा आहे. बरोबर की तुम्ही ठरवा तुम्हाला कोणासोबत राहायचं कोणासोबत राहायचं नाही. आपल्या चुकीच्या माणसासोबत आपण राहू नये. चांगल्या माणसासोबत राहिलात की फुलो मजा आहे. जीवन उत्सव आहे. संगमेश्वरनी या माध्यमातून राजमुद्राचा उत्सव या सगळ्या जगात साजरा करावा असा आशीर्वाद देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराज. विचाराचा पाऊस काय असतो हे आपण अनुभवलेलं आहे. 10:30 वाजलेले असताना देखील आपण इतका वैचारिक मेजवानीचा आनंद घेत होतो. आता या कार्यक्रमाचा समारोप आदरणीय डॉक्टर येवलीकर साहेब हे आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप करतात. आपल्या सर्वांचं लाडकं राजमुद्रा न्यूज लाईव्ह या चॅनलचा 4 वर्ष झालेले आहेत आणि 5व्या वर्षात आपण पदार्पण केलं आहे. मागच्या 3 महिन्याखाली आम्ही औरंगाबादला गेलो होतो सर. फक्त 17,000 सबस्क्रायबर होते. आणि जसं जसं आपले कार्यक्रम वाढत गेले क्वालिटी आपण देत गेलो. मग जरांगे साहेबांचा विषय असेल थेट बांधावरून काही मुलाखती असतील किंवा पब्लिकमध्ये पण संगमभाईंनी काही कार्यक्रम घेतले. बाजारामध्ये जाऊन फुटलेले पक्षांबद्दल लोकांची मतं घेतली. तसं हे चॅनल वाढत गेलं. म्हणजे आपण जे काही बसून दाखवत होतो चॅनलमध्ये ते लोकांना मान्य नव्हतं. परंतु जेव्हा जनतेचा मुद्दा आपण मांडायला लागलो तसे सबस्क्रायबर वाढत गेले. कधी 1000 सबस्क्रायबर व्हायला 2.5 महिने लागले होते. आता अशी कंडिशन आहे की एका आठवड्यामध्ये 1000 सबस्क्रायबर होत आहे. आणि मला असं वाटते की 40-42 हजाराचा मेसेज यांनी टाकला. तुम्ही फेसबुकवर चेक करा. फेसबुकवर हा मेसेज चेक करा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की 15 दिवसाखाली आपण जवळपास 45 हजारावर होतो. आणि मी आता येताना 59,900 समथिंग होते. बरोबर आहे. उद्या सकाळी तुम्ही बघा 60,000 क्रॉस झालेला असेल. तर विषय आहे की बाबा सरांनी आताच बोललं. ॲक्च्युली सरांचं ऐकताना मला वपू काळे आठवले आणि विशेष म्हणजे पु ल देशपांडे पण आठवले. खूप हसवलं सरांनी. जेवण जास्त झालं होतं परंतु आता डबल जेवता येईल एवढी सोय करून दिली सरांनी. हसवलं एवढं छान. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संगमभाईचं जे काम आहे आपण सर्वांनीच बोलून दाखवलेलं आहे. संगमभाईला मी एकच सांगू शकतो की बाबा आपण इथून पुढं असं काही काम करू की आपण 5 लाखापर्यंत कसं पोहोचू. आणि ज्या 16 मुद्रा आहेत त्या प्रत्येक 16 मुद्राला प्रत्येकाने जबाबदारी घ्या. प्रत्येकामध्ये कुतूहल करावं असं ज्ञान आहे. प्रबोधन आपण करू शकतो. प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली संगमभाईला आपण मदत केली तर आपलं हे मराठवाड्यातलं ब्रँड हे मराठवाड्यातलं टॉपचं असू शकतो. आणि त्या टॉप बँडमध्ये आपण सगळे त्याचे सहकारी राहणार हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला कांबळे सर आहेत, कपाळे सर असतील, आमचे आदरणीय कामाजी पवार सर असतील, मोरे सर असतील, हुसेकर सर आहेत, आमचे भोपाळे सर आहेत, मॅडम आहेत आमच्या शिवाजीराजे पाटील, आमचे लाडके संगमभैया.
आणि सर, आपण सर्वजण मित्रमंडळ आलात, विठ्ठल भैया पण आले होते, त्यांनी पण गेलेत, नांदेडे सर पण आत्ताच गेलेत, अतिशय महाराज पण आले होते. या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आपण वेळ दिलात आणि वेळेसोबत आपण आशीर्वादही संगम भैयाला देतात. असाच आशीर्वाद भविष्यातही चालू राहू द्या, देणं चालू राहू द्या. आणि काही चुका असतील तर आपण प्रेमाने जे कान ओढता, कान धरता, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपलं प्रगती होत आहे आणि भविष्यातही मोठी प्रगती होईल. आपण सर्वांनी वेळ दिलात. वेळ भरपूर झालेली आहे, 10:35 पर्यंत आपण पोहोचले. इथेच मी आपली रजा घेतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला, या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली, यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. सर्वांचे आभार आणि धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.